नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईज कटोरी ब्लाउजचा डायग्राम जो आहे तो एकदम परफेक्ट असा कसा कटिंग करायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। तर इथे आपण छोटे छोटे पॉइंट जे आहेत ते लक्षात घेऊन कटिंग करूया। तर मी पहा खूप महत्त्वाचे पॉइंट तुम्हाला सांगत असते, तर त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचे ब्लाऊज कसे बनतायत ते। तर इथे मी ब्लाऊजची उंची घेते 14 इंच प्लस 15 इंच। पहा इथे या पद्धतीने 15 इंचावरती मी पॉइंट दिलेला आहे। इथे तुमच्या ब्लाऊजची उंची 14.5 इंच असेल तर प्लस 1 इंच करून 15.5 इंचावरती तुम्ही उंची घ्यायची आहे। शोल्डर आपण घ्यायचं आहे 5.5 इंच। इथं ही अजून एकदा असंच 5.5 इंचावरती पॉइंट द्यायचा। मुंडा घेणार आहे इथे मी 6 इंच। मुंडा घेर कसा कमी जास्त करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, पहा तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार मुंडा घेर तुम्ही कमी जास्त करायचा आहे। इथे टाकायचा आहे छातीचा चौथा भाग 10 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर आहे 32, त्याचा चौथा भाग होतो 8 इंच, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं, 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आहे। इथून 1.25 इंच घेतलं पहा मुंड्याला आकार देण्यासाठी। इथं घ्यायचं आहे 1.25 इंच। हा पॉइंट आता अर्धा इंच येणार नाही। लहान साईजमध्ये आपण हा पॉइंट अर्धा इंच घेत होतो, आता इथं 1.25 इंच घ्यायचा, कारण आपल्याला मुंड्याला आकार परफेक्ट पाहिजेत। जर मुंड्याचे आकारच परफेक्ट आले तरच तुमच्या मुंड्यामध्ये घोळ वगैरे येणार नाहीये। तर मी ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर परफेक्ट मुंडा येणार आहे। इथं मुंडा उंची आपण 6 घेतलेली, त्याचा सेंटर केला या पद्धतीने। सेंटर पासून जवळपास मी 1.25 इंच सरळ गेले आणि पहा या पद्धतीने आकार देणार आहे। अजून जरी तुम्हाला इथं असा हा आकार आत वाटत असेल तर पहा या पद्धतीने आकार द्यायचा। खूप सोपी ट्रिक आहे। थोडासा जरी आकार आपल्याला वेगळा वाटत असला किंवा व्यवस्थित आलेला नाही असं वाटत असेल तर लगेच तिथे आकार चेंज करून घ्यायचे। आता अशा पद्धतीने इथे हा बॅक पार्ट जो आहे तो तयार केला आहे मी। तर आता पुढचा आकार तयार करून घेऊया मुंड्याचा। 1.5 इंच मी आतमध्ये आले, 1.25 इंचावरती पॉइंट दिला आणि या पद्धतीने मी मुंड्याला आकार दिलेले आहेत। इथे 2.25 इंच मी गळ्याची रुंदी घेणार आहे। पुढचा गळा 6.5 आहे, तर 7 इंचावरती मी पॉइंट दिला। इथे घेतलं मी 2.5 इंच। बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि गळ्याला आकार दिला। इथे 1.5 इंचावरती पॉइंट देते, पहा अशा पद्धतीने 2.5 इंच। इथे हे असं 2.5 इंच एक लाईन ओढून घेतली। इथे मी 1.25 इंच घेतलं, पहा अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे। कटोरी इथे मी घेणार आहे 6 इंचाची। इथेही मी अशी 6 इंच घेतलं। 2 पॉइंट देऊन घ्यायचे, म्हणजे काय होतं परफेक्ट आकार येतात कटोरीला। गळ्याच्या इथे वरती 1 इंच जायचं। एक तिरकी लाईन अशी ओढून घेऊन या पद्धतीने आकार द्यायचे। तर किती परफेक्ट अशी मूळ कटोरी सुद्धा आपली तयार झालेली आहे। मुंड्याचे आकार पहा खूप छान असे तयार झालेले आहेत। तर आता आपण कुठे कुठे किती काय मेजरमेंट घेतलेले आहेत ते पाहू। उंची घेतली आपण 14 + 1 15, शोल्डर घेतलं 5.5, मुंडा घेतलेला आहे 6,
पुढचा गळा घेतलेला आहे 6.5 प्लस अर्धा 7 इंच. मूळ कटोरी आहे 6 इंच. इथे घेतलेला आहे गळ्यापाशी वरती 1 इंच. गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. क्रॉसपट्टी घेतलेली आहे इथे 2.5 इंच आणि आकार दिलेला आहे 1.25 इंचावरती. पाठीमागचा मुंडा घेतला आहे 1.25 इंचावरती. पुढचा मुंडा घेतलेला आहे 1.25 इंचावरती आणि इथे आकार देण्यासाठी घेतलेला आहे 1.25 इंच. सर्व छोटे छोटे पॉईंट इथे मी तुम्हाला परफेक्ट असे समजावून सांगितलेले आहेत. डायग्राम तुम्ही याच पद्धतीने तयार करा. परफेक्ट अशी कटोरी तयार होते. इथे पहा कटोरीला आकार किती छान आलेले आहेत. याच पद्धतीने वाढीव कटोरीसुद्धा आपल्याला तयार करायची आहे. आता तुमची कटोरी वाढीव जी आहे ती पसरट वगैरे होत असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायची इथे हा एक फॉर्म्युला आहे, तो मी तुम्हाला समजावून सांगेन. इथे पहा ही जी मूळ कटोरी आहे ती वाढवायची. वाढवण्यासाठी आपण सर्व साईजमध्ये इथं घेतो 1/2 इंच आणि इथे घेतो 1/2 इंच. ही जी कटोरी आहे ती वाढवायची इकडून 1.5 इंच आणि या साईडने सुद्धा मी 1.5 इंचच वाढवणार आहे. आता आकार देताना अगदी आकार हळूहळू वाढवत आकार वाढवायचा आहे. एकदम आकार वाढवायचा नाही आणि अशी पसरट वगैरे करायची नाही. इथे हा या पद्धतीने भाग जोडून घ्यायचा. पहा इथे आपल्याला टक्स मोठा हवा आहे म्हणून आपण काय करायचं आहे, सेंटर करून घेऊ आधी. आणि आपण नेहमी काय करतो, तिन्ही बाजूने समसमान वाढवतो. परंतु जसजशी हेवी साईज होईल तसतसं आपण इथे 1.5 इंच ऐवजी 1.25 इंच म्हणजे जरा 1.25 इंचाने एक्स्ट्रा कटोरी इथे खालच्या साईडला वाढवतो. यामुळे आपली कटोरी जी आहे ती पसरट किंवा मोठी अशी दिसत नाही, लांबट सुद्धा दिसत नाही. पहा या पद्धतीने हे पार्ट मी जोडून घेतलेले आहेत. आता इथं टक्स घ्यायचं आहे. तर टक्स घेण्यासाठी काय करायचं, इकडे 1/2 इंच मार्जिन सोडायचं, इकडे 1/2 इंच मार्जिन सोडून कटोरी आपली 6 इंचाची आहे तर इकडे 3 इंच आणि इकडे 3 इंच. तर आपला टक्स कितीचा तयार होतोय पहा, बरोबर 1.25 इंच रुंदीला आपला टक्स तयार होतोय आणि उंचीला घ्यायचा आहे 3 इंच आणि या पद्धतीने हा टक्स द्यायचा. असा फॉर्म्युला आहे आपला कटोरी काढण्याचा, वाढवण्याचा हेवी साईजमध्ये आणि टक्स सुद्धा परफेक्ट निघतो. आणि अशा पद्धतीने जसा मी आता सांगितलाय त्या पद्धतीने तुम्ही टक्स दिला की जी मूळ कटोरी आहे तेवढीच आपली वाढीव कटोरी सुद्धा तयार होते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.